माधुरी, 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 ए माधुरी, अंजली कुठे गेली ग माधुरी? काय माहिती, वर बघूया. हा चल चंदीला विचारू. चंदा, गोदा का राणाजींनी काही वेडेपणा केला नसावा म्हणजे झालं. कसला येडेपणा ग? त्यांचा माधुरीवरचा राग. अंजली उग काहीतरी बोलू नगस. चंदा, चंदाताई, चंदा काय झालं ग? चंदाताई, माधुरी कुठे आहे? त्या माहेरी गेल्या. अचानक का पण? तुझ्यासारख्या पोरींना आता बारका पोरग देऊन सिग्नल वर भिका मागायला लावतोय मी, समजलं? भ्या वाटलं. ह्या कसलं? त्यासनी राणा त्यांचं भ्या वाटलं. काल रातच्यालाच मामासनी फोन करून माहेरी गेल्या. पण असं कसं? मी मामांकडे गेले होते तेव्हा मामा मला काहीच नाही बोलले. अंजली मामासनी तू फोन कर. हो, अंजली, हा बोल अंजली. हॅलो मामा. माधुरी तिकडे आली आहे. इकडं नाही ग. पण ती घरी तर असंच सांगून गेली की तुमच्याकडे जाते म्हणून. अगं हा, तिच्या गावाकडे का नाही एक मॅटर झालाय कसला तरी, तिकडे गेलाय ती. तिला तर कोणीच नाहीये ना. अगं तो तिचा दिवटा भाऊ नाही का, त्यानंच काहीतरी घोळ घातला असणार बघ. पण मामा, घरात कोणाला तरी गोदाक्कांना किंवा मला तरी सांगून जायला पाहिजे होतं ना तिने. असं डायरेक्ट कशी गेली? आम्हाला का नाही सांगितलं? अरे अगं, तुम्ही लोक आधीच टेन्शन मध्ये, अजून कसा ताप देणार नाही का. बरं ते सोड. ते उद्या तू त्या सगळ्यांसमोर प्रेझेंटेशन देणार आहे ना व? मी? हा, कसं आहे अंजली, तुझ्यासारखी हुशार समजूतदार प्रामाणिक व्यक्ती जर माझं कार्य लोकांसमोर मांडेल तर लोकांनी पटल आणि माझ्यासाठी किती चांगलं असेल नाही का. तेव्हा एवढं करशील ना माझ्यासाठी? हा ठीक आहे, चालेल. ठेवतो मग, मी करतो परत तुला फोन. ठेवते. उद्या एकदा का आमदारकी जाहीर झाली की ह्या भागाचा राजा. हॅलो मोदी साहेब, काय म्हणते तब्येत? फिट अँड फाईन. बसलोय, सेलिब्रेट करतोय. सेलिब्रेशन. काय सेलिब्रेशन? बर बर बरं ऐका, उद्या सकाळी 10 वाजता मी न्यूज चॅनलच्या ऑफिसला जातोय. तिथं सगळ्यांसमोर मुलाखतीमध्ये माझी आमदारकी जाहीर करणार आहे. आणि बरं का, अंजली बी माझ्या संकट येणार आहे. तेव्हा तुम्ही बी तिथं या. कसं आहे, या निमित्तानं का नाही प्रशासन, पोलीस आणि जनता एकत्र आहेत असं संदेश देऊन टाकू की लोकांनी. कसं हरकत नाही, हरकत नाही. मी करेक्ट 10 वाजता न्यूज चॅनलच्या ऑफिसला पोहोचतो. हा, येस. ठीक आहे साहेब, ठेवतो. आणि याचबरोबर आजचं बातम्या सुपरफास्ट हे सदर संपलं. आणि
आणि आता थोड्याच वेळात ठीक 10 वाजता आपण भेटणार आहोत प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री निवृत्ती नाईक साहेब यांना. आणि सोबत असणार आहेत माजी शिक्षण मंत्री दिवंगत प्रतापराव गायकवाड यांच्या सूनबाई सौ अंजली गायकवाड यांनी. तर पाहायला विसरू नका एका छोट्याशा ब्रेक नंतर कोल्हापूर विशेष ठीक 10 वाजता. नमस्कार. नमस्कार नाईक साहेब. नमस्कार. नमस्कार अंजली मॅडम. बसा ना. हो. फार वेळ नाही ना झाला? नाही नाही. नाईक साहेब, तुमची मुलाखत घ्यायचं असं आमच्या बरेच दिवस मनात होतं, पण योगच येत नव्हता. हो पारकर मॅडम, कसं आहे माहितीये, मी का नाही प्रसिद्धीपासून लांब पडणारा माणूस आहे बघा. आपण भलो आणि आपलं सामाजिक कार्य भलं काय. किंवा तुमचा लाईट आणि कॅमेऱ्याचा झगमगाट मला सहनच होत नाही हो. आज पण येणार नव्हतोच, पण कार्य करते ते म्हणले का आपलं कार्य, आपला उद्देश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून आले बस. हो, शेवटी चांगलं कार्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ना. बरं, माझ्या आजवरच्या कार्याचा व्हिडिओ तुम्हाला दिलता, तो लागल नव्हती ते नीट? काही काळजी करू नका, तो व्हिडिओ आमच्या टेक्निकल टीमकडे दिलाय. योग्य वेळ आली की स्क्रीनवर प्ले होईल. मग बेस्ट आहे. अंजली मॅडम, गायकवाड साहेबांची मी बऱ्याच वेळा मुलाखत घेतली. सच अ ग्रेट मॅन. थँक्यू. बरं का, आज फक्त मला पाठिंबा द्यायला आली बरं का अंजली. बी रिलॅक्स. 10 वाजले की आपण लाईव्ह जाऊ. रानाची बायको आहे ना. आपण बातम्या बी केल्या की त्यांच्यावर, आणि घरी पण जाऊन बातमी करून आला ना. तुम्ही म्हणला की शांतबाई आहे. डेंजर कसा. अहो, तो पैलवान माणूस काय करणार. तुम्ही नरच्या दुनियेत गेला ना. हां, पण पोलिसांना जाम फेस आणला त्यांच्या तोंडाला. त्याच्यासाठी स्पेशल ऑफिसर बोलवला. काही जमलं नाही. समोर बस. जाम फ्रस्ट्रेट वाटतं. फ्रस्ट्रेट होणारच. अहो, वेगवेगळी रूपं घेऊन त्यानं पोलिसांना असा टाकणार आहे. आवडला आपलं क्रिमिनल असताना जाम सॉलिड माणूस. जत्रा कुठं? हो मामा, हे घ्या बिरुबाच्या नावाने चांग बोल. हे काय आहे? अहो, ते तुमच्या मॅडमने बोलवले आम्हाला बघा. कोण मॅडम? त्या तुमच्या वरच्या मॅडम. त्या काय म्हणते ते, हा ते संपादक नाही काय, काय त्यांचं नाव रे? हा पारकर मॅडम, त्यांनी बोलवले. कशाला बोलवलं मॅडमने? कशाला म्हणजे, अहो आमच्यावर मोठी बातमी करणार आहेत म्हणल्यात त्या. होय होय. तुमच्यावर? हा होय. ते काय म्हणल्या त्या, हा आपल्याला आपल्या महाराष्ट्रीय संस्कृती जपली पाहिजे असं काहीतरी म्हणवते बघा. आता काय आम्ही साधी माणसं येतो, आम्हाला जाता काय कळत नाही. फक्त ते आम्हाला म्हणल्या की आमच्या मोठ्या ऑफिस मध्ये या आणि आपण मोठा कार्यक्रम करू. होय. हेच फक्त बघा आपल्या माणसं, आपल्याच माणसावर आपल्या माणसाचा विश्वास नसतोय बघा. तर काय, आता सुट्टा बुटातला कोणता माणूस असता तर त्याला अडवलं असतं तुम्ही. बरं बरं. दादा, तुमचं गाव कुठलं म्हणायचं? माझं गाव कनेरीवाडी. या म्हणजे आपल्याच भागातलं म्हणायचं की. अहो होय की. अहो दादा, आता आपल्या भागावर बातमी होणार आहे, तर जरा सोडा की. बरं जाऊ काय? हो या की. आणि हा कार्यक्रम नक्की बघायचा. आपल्या भागाचं नाव घेणार आहे ना. होय होय. चला. नाईक साहेब तयार? हो. ओके. 3, 2, 1. नमस्कार. आज आपल्या कोल्हापूर विशेषमध्ये आपण भेटणार आहोत कोल्हापूरचे नामवंत पण प्रसिद्धीच्या झोतापासून लांब असणारे कोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते श्री निवृत्ती नाईक साहेब. नमस्कार.
आणि त्यांच्यासोबत आहेत आपल्या राज्याचे माजी शिक्षण मंत्री दिवंगत प्रतापराव गायकवाड यांच्या सूनबाई म्हणजेच सौ अंजली गायकवाड यांनी. तुम्हा दोघांचंही आमच्या स्टुडिओत स्वागत आहे. नाईक साहेब, आजपर्यंत तुम्ही तुमच्या भागात भरपूर सामाजिक कार्य केलं. मग ते अनाथाश्रम असेल, युवा मार्गदर्शन केंद्र असेल किंवा गोरगरिबांसाठी तुम्ही चालवत असलेलं अन्नछत्र असेल. आपल्या कार्याचा आवाका मोठा आहे. तर मला असं विचारायचं आहे की आपल्या ह्या कार्याची सुरुवात नेमकी कशी झाली? आता सुरुवात कशी झाली हे काय सांगता येणार नाही, पण एकदा का नाही मी पंढरीच्या वारीला गेलो होतो. अहो 15 दिवस पायपीट करून पंढरपूरला पोहोचलो कसा बसा. पण त्या वाटत का नाही मला लई माणसं भेटली, हजारो लाखो माणसं भेटली. पण प्रत्येक माणसाच्या काही ना काही अडचणी होत्या, तरीही ती संधी वारीला आली होती. अहो त्या प्रत्येक माणसाच्या मनात जो काय निर्मळ भक्तिभाव होता का नाही, त्याचा परिणाम माझ्या काळजावर झाला. आपण देवाकडे गेलो का नाही, प्रत्येक माणूस काही ना काही मागतच असतोय. मला हे दे, मला ते दे, हजार मागणं असतात हो. पण वारीत तसं नसतंय. आता फक्त माझ्या विठ्ठलाचं दर्शन झालं की मला बस आहे, असं निस्वार्थपणे म्हणणारी माणसं मी बघितली हो वारीमध्ये. अरे भगवंता, तेव्हा ठरविलं की आता इथनं पुढं निस्वार्थ मनानं लोकसेवा करायची. बाई, हा माणूस तर फटारड्यांचा बादशाह आहे. तेव्हापासून जी लोकसेवा सुरू केली का नाही ती आजपर्यंत चालू आहे बघ. आता आमदार होणार आहे तेव्हा अजून कार्य वाढवायचा मनात विचार आहे. फक्त जनतेनं त्यांची सेवा करण्याची संधी मला द्यावी एवढीच माझी इच्छा आहे. वय अहो आतापासून माझा विठ्ठल एकच आहे, माझी गरीब मायबाप जनता. नाईक साहेबांसारखी नम्र आणि साधी व्यक्ती राजकारणात क्वचितच असते. नाईक साहेब त्यांच्या कार्याविषयी फार बोलणार नाही, पण म्हणूनच आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी त्यांच्या कार्याची माहिती सांगणार आहोत. तर बघूया त्यांच्या कार्याविषयीचा व्हिडिओ. फोन तर नेहमीच चालू असायचा. नाईक साहेबांचं काम करायचं म्हणजे फोन तर चालू असणारच ना. बरं मला सांगा, नाईक साहेबांसाठी काय काम करत होतं ते? ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता आमचा, मालाची ने आण करायची. आपण कसला माल माहिती का तुम्हाला? नाही, आम्हाला त्यांनी कधी हे सांगितलंच नाही. मी सांगतो, तस्करीचा माल. या फोटोमध्ये बॅग आहे ना, या बॅगेबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? ही बॅग तर नाईक साहेबांचा माणूस घेऊन आला होता घरी. पक्का ही बॅग नाईक साहेबांनी दिली ती? माझ्याकडे सांभाळायला दिली होती ही बॅग. मला उघडू नको म्हणून सांगितली, म्हणून मी नाही बघितलं. पण नाईक साहेबांनीच ही बॅग दिली होती. हीच बॅग माझ्या घरात गावली बघा, ती बी पैशाने भरलेली. या माणसाने तुमच्या नवऱ्याचा वापर केलाय बघा, आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्या नाईक साहेबांनी त्यांचा खून केलाय बघा. अहो हे समजा काय आहे पारकर मॅडम, अहो हे खोटं आहे सगळं. मी अक्का माधुरी जावळे. रणविजय सिंग गायकवाडावर ज्या धनवडीच्या खुनाचा आळ आहे ते खून मी केला. नाईक साहेबांनी त्या खुनाची सुपारी दिली मला. खोटं आहे सगळं. अहो हे बंद करा, खोटं आहे सगळं. स्टॉप, लाईव्ह बंद करा. अजिबात बंद होणार नाही. राणा अजिबात बंद होणार नाही, चालू ठेवायचं. कॉल पोलीस, सिक्युरिटी. आजवर कायद्याचा मान ठेवला म्हणून कुणाचा खून केला नाही.
आता जर कुणी अडवलं तर एकेकाच्या खांडोळ्या करून टाकीन सांगून ठेवतोय. या नाईकनं आजवर काय काय कामं केलेत ते जोवर समजा जगाला कळत नाही तोवर कुणी बी आलायचं नाही. समजे दरवाजा बंद आहे. बसा खाली बसा. ए बस. ए आमचा व्हिडिओ जर कट केला तर नरडच येईल तुझं. चालू ठेव. राणाजी राणाने छाप मारून त्यांचं अनेक बेकायदेशीर धंद्याचं लय मोठे नुकसान केलं. म्हणून त्याला अडकवायला त्यांनी यो खेळ रचला. मला मानलेली मुलगी सांगून गायकवाडाच्या घरात माझं लगीन लावून दिलं. मग धनवडेकडनं एक पैशाची बॅग पाठवली. ती बॅग मी राणाच्या खोलीत नेऊन ठेवली आणि राणाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झाली. मग एक दिवशी मीच राणाचं पिस्तूल त्याच्या कपाटातून चोरून दिलं आणि धनवडेचा खून केला. त्याला गोळी घातली आणि परत ते पिस्तूल त्याच जागी आणून ठेवलं आणि मग धनवडेच्या खुनाच्या आळाखाली राणाला अटक झाली. राणा निर्दोष आहे. त्याने यो खून नाही केला. खून मी केला नाईक साहेबांच्या सांगण्यावर. हो नाही नाही हो खोटं बोलायली बाई. हो मी या बाईला ओळखत पण नाही. मी एक नंबरचा खोटारा माणूस आहे हो नाईक. पहिल्यांदा तो पंढरपूरच्या वारीत पाकिटमारी करायचा. गरीब जनतेला लुबाडायचा. वारीतले जे वारकरी असतात की नाही त्यांचे पैसे चोरायचा. त्यांचं दागिनं बी चोरायचा बायकांचं. आणि हे सगळं मला त्या मामानं स्वतः दारूच्या नशेत असं टिमके मिरवत सांगितलेलं होतं मामानं. अहो त्या मामाचं की नाही हजारो धंदा आहेत बेकायदेशीर तस्करी आहे असे काही विचारूच नका. तो काय करतो माहितीये काय की गरीब माणसं असतात की नाही त्यासनं बोलवतो काम देतो असं सांगतो आणि या अशा बेकायदेशीर धंद्यात ढकलतो. अहो माझ्यासारख्या गरीब माणसाला बी या नायकानं फसवलं. तसं राणाला फसवलं तसंच फसवलं मला बी. आणि ती मोहिते नावाचे एक इन्स्पेक्टर आहेत बघा. ती बी मामाला सामील आहेत. मोहितेचा आणि मामाचा जो गुन्हा आहे तो जनतेसमोर येऊ नये म्हणून त्यांनी राणाचा आणखी एन्काउंटर करायचं ठरवलं होता. खरं सांगू काय राणा एकदम निर्दोष आहे. माझ्यासारख्या गरीब माणसाला आणि त्या राणाला नाईक नावाच्या गुन्हेगारापासून वाचवा हीच माझी जनतेला विनंती आहे.